एक फुलना फुलाची पाकळी म्हणून आपल्या गावच्या देवासाठी एक माहेरवासनी म्हणून श्री गणेशा करते पहिलीच माहेरवासीन. हे चांगलं उत्कर्षाला जोर सगळ्यांवर आशीर्वाद असू दे केदारलिंगाचा, भरभराटीला जाऊ दे आणि इथल्या गावच्या मुलांचं आयुष्य सुद्धा. जवळजवळ सुरुवात केल्यापासून आम्ही 7 दिवसात सगळी मंदिरं उभी केली. 7 दिवसात नमस्कार. सह्याद्री कोकणच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी दिनेश आपलं मनापासून स्वागत करतो. मंडळी आज पुन्हा चाललोय थेट आपण जाणार आहोत आमच्या ग्रामदेवतेच्या मंदिर केदारलिंगाच्या मंदिरात मारळमध्ये, मार्लेश्वर सह्याद्रीच्या कुशीमध्ये आहे. आणि सह्याद्रीच्या अगदी बरोबर समोरच एक असा डोंगरा भाग आहे, छोटासा पठार, कातळाचा भाग आहे, सडा वगैरे असं कातळाचा भाग आहे. निसर्गाची अगदी देण आहे त्या साईडला आमच्या सह्याद्रीमध्ये आलात तर. आणि अशा निसर्गाच्या सानिध्यात आमचा श्रीदेव केदारलिंगाचं वास्तव्य आहे आणि तिथं चाललोय. तुम्ही व्हिडिओ पाहिलात मंदिराचे सर्व पूर्ण. तर आज आहे भूमिपूजन, म्हणजे आज दगड ठेवणार आहेत, तर त्यासाठी चाललोय. आजपासून श्री गणेशा खऱ्या अर्थानं होईल की मंदिराची जी इमारत असणार आहे त्या इमारतीचं बांधकामाला आज खऱ्या अर्थानं श्री गणेशा होईल. तर चला आपण जाऊया केदारलिंगाच्या भेटीला. आणि धनीनं जुगाई वरदानाई, धनीनं जुगाई वरदानाई विठ्ठलाई माता, जय जय केदारलिंगनाथा. बोला केदारलिंगनाथा, धनीनं जुगाई वरदानाई विठ्ठलाई माता, जय जय केदारलिंगनाथा. लवकरच मंडळी ही आपल्या गावातल्या मंडळींसाठी सांगू इच्छितो, लवकरच ही एक आरती तयार करण्याचा माझा विचार आहे. तर लवकरच आरती आपल्याला ऐकायला मिळेल. धनीनं जुगाई वरदानाई विठ्ठलाई माता, जय जय केदारलिंगनाथा. मुलं सर्व शाळेत जायच्या गडबडीमध्ये आहेत, त्यामुळे सगळी गडबड चालू आहे. त्यांना डबा वगैरे देणं हे सगळं चालू आहे. रिया बनवच्या आतमध्ये चपात्या वगैरे. तोपर्यंत मी आलो आहे देवरुख रत्नागिरी या रस्त्यावरती उभा आहे. हनुमान मंदिर बस स्टॉप आंबाव इथं उभे आहे. इकडून येथील भाई आमचे शरदभाई सावंत, ज्यांच्यासोबत आता दोन तीन वेळेस मी भाईंसोबतच गेलो. मग भाई येतील आणि भाईंच्या गाडीतून आपण जाऊया. मंडळी शरदभाई आले आहेत. चला कांजीवरा तिठा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक तिथे उभा आहे मी. आणि तिथे शरदभाई जरा थांबलेत कशासाठी, तर आमचे मित्र आहेत भास्कर साहेब, त्यांच्याकडे वडापाव घेत आहेत, वडापाव बनवत आहेत भास्कर साहेब. देवरुखमध्ये कधी आलात तर तुम्ही सकाळ तुम्हाला वडापाव खायचा असेल तर या कांजीवऱ्या तिट्यावरती यायचं, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक तिथे. आणि वास्करांच्या एक छोटंसं वडापावचं स्टॉल आहे, तिथे येऊन वडापाव खाऊन बघा एक दिवशी. मस्त एकदम झणझणीत वडापाव आणि मिरची वगैरे मस्त आता सोडतायत ते. आपण बघूया भाई काहीतरी ऑर्डर देतात त्यांना. भाई किती वडापाव? दोन 6 द्या. मंडळी मारळमध्ये पोचलोय मी आता. आणि माझ्या पाठीवर बघताय दत्ताराम महाराजांचा जो मठ आहे की त्या दत्तगुरु जयंती होती ना, त्या दत्तगुरु जयंती निमित्ताने तिथे एक सप्ताह असतो, तो सप्ताह चालू आहे. पाठीमागे आवाज येत असेल. आता मी समोरच उभा आहे, दत्ताराम महाराजांचं जे घर आहे मुख्य घर, त्या घराच्या इथे उभं आहे. आणि इथे बाजूला दत्ताराम महाराजांचा जो आध्यात्मिक ज्ञान मंदिर एक मठ बांधला आहे. सप्ताह इथे चालू आहे आता सध्या. मारळ या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे काम सुरू होत आहे. तरी सर्व भाविकांना यासाठी देणगी रूपी सेवा करण्याचे आवाहन करत आहोत. श्रीदेव केदारलिंग जीर्णोद्धार समिती मारळ व मारळ ग्रामस्थ आणि ह्या कमिटीची नावं. म्हणजे आपण पोचलोय देवळाकडं. आता बघा मस्तपैकी लेवल केलं. इकडे सगळे चाफे वगैरे होते, तुम्हाला पहिल्या जुन्या व्हिडिओमध्ये गेला तर नक्की दिसणार. आता आज असणार आहे भूमिपूजनाचा कार्यक्रम. तर बघा सगळी तयारी तर चालू आहे इकडे. आले सगळे आले का? होत आले आताचे आले. मिस्त्री आलेत काय? मिस्त्री आले, उंडे आलाय, 2 खासदारचे गुरु आले, निमावाला आले आणि गाव सगळा
झालं ना सगळं आले ना हा मग आता काय करायचं माहितीये इथं नारळ ठेवूया सगळं देवांना आपण नेहमीच ठेवतो तसं आणि मग पुढच्या कामाला चालू करायचं सुपारी आणि इडा काढते सुपारीचा इडा एक एक नारळ पाणी मारलं काय रे आतापर्यंत आज तुझा कार्यक्रम करता असा की सगळ्या देवळांचे पायभरणी करता वाय तुला सुवर्णाची फळं सगळं दिलेली आहे मान्य करून घ्यायची आहे बाल गोपाल सगळं आलेलं आहेत आणि ते चांगल्या आनंदात सगळीकडे आहेत आणि तू मुंबईपर्यंत दिल्लीपर्यंत कुठं सगळी तुझे नाव सांगून पोट भरायला गेले ते गावापर्यंत आपली रखवानी कर आणि सांभाळताय म्हणजे जय जय केदार महाराज आज मंडळी शिर्याचा प्रसाद असणार आहे. आपण सत्यनारायणच्या पूजेला जसा प्रसाद बनवतो तसा प्रसाद असणार आहे आणि भंड्याचा वाटतं बनवतोय आज प्रसाद पूर्ण म्हणजे आज भंड्याचा हातचा प्रसाद आपल्याला मिळेल. भंड्याचा पालवकरांनी त्यांना मदत करतात सगळे येते मंडळी. म्हणजे सर्व देवी देवतांना नारळ वगैरे देऊन झाले आणि आता आपण जाणार आहोत पायाभरणीच्या कार्यक्रमाला. म्हणजे ही आज आपल्याकडं बऱ्यापैकी आज आमच्या गावातील महिला उपस्थित आहेत बघा सर्व बरेचसे. या अशीच उपस्थिती पाहिजे आपल्याला पूर्ण. ते बघा त्या साईडला सुद्धा आहेत. मंडळी तुम्ही जी बघता ही देवळं बांधलेली आहेत म्हणजे मोठं इथे काय पाठीमागे त्या साईडला सुधारांचं आहे का आणि काळमाईचं देऊळ हे देऊळ आहे ना मंदिर तिकडून देव सगळे या मंदिरात आणून ठेवायचे होते तात्पुरते म्हणजे जीर्णोद्धार होईपर्यंत. पण हे मंदिर जे बांधलं आहे ना हे संदेशनी 7 ते 8 दिवसामध्ये बांधलं आहे. माझ्यासोबत संदेश आहे बघा इथे संदेश कुर्ले संदेश आणि संदेशची पूर्ण टीम होती. 7 ते 8 दिवसामध्ये मला वाटतं संदेश किती फास्ट काम केलं तुम्ही मंदिरासाठी. जवळजवळ सुरुवात केल्यापासून आम्ही 7 दिवसात सगळी मंदिरं उभी केली. 7 दिवसात बघा म्हणजे ही सर्व मंदिरं 7 दिवसात उभी केल्यानी आणि शिरा वगैरे लावून आणि मग वरचं काम सुतार मंडी आमचे. हा नाही तिथे सगळं 7 दिवसात झालं. सगळं मंदिर उभं पूर्ण 7 दिवसात. 7 दिवसात अच्छा. तो 8वा दिवस एक लागला आम्हाला. हां आमच्या गावातल्या मुलांनी अगदी मेहनत करून वेळात वेळ काढून लवकरात लवकर गावाला मंदिर उभी करून दिलं जेणेकरून तिथे लवकरात लवकर मूर्त्या आणून स्थानपन्न करता येतील. बरोबर ना संदेश. बरोबर. ओके धन्यवाद. मस्तच काम करा आणि अशी ही युवा पिढी गावाच्या पाठी पाहिजेत आणि नक्की धन्यवाद. आज बऱ्यापैकी सगळ्या मारळ गावातलेच आमच्याकडच्या महिला आहेत पण याच्यामध्ये माहेरवासनी सुद्धा आले आहेत. आज कोण कोण आहेत माहेरवासनी हो का. हे गावातच असतात ही गावातच असतात नाही माहेरवासनी माहेरून येणार आहे. हा असं माहेरवासनी आल्या पाहिजे आवडीनं देवासाठी. हे बघा म्हणजे माहेरवासनी आज यांची उपस्थिती लागलेली आहे. तिघी तरी आहेत तिघी 4 5 6 7 बरे 10-12 जणी आहेत पण आहेत माहेरवासनी सर्व मंडळी चांगलं. आणि जीर्णोद्धाराला सगळ्या या असं सांगा तुम्ही. हा आम्ही येऊ ना बाकीच्यांना सांगूया आम्ही. हा बाकी माझ्या व्हिडिओ सांगा बाकीच्यांनी सर्वांनी हे सांगा तुम्ही सांगा बाकीच्यांनी सर्वजणी जीर्णोद्धाराला सगळ्यांनी या. हां बरोबर. आणि मंडळी माझ्याकडून एक माहेरवासनीसाठी आव्हान काय आहे माहिती आहे. आपल्या गावचंच देऊळ होतं आपल्या माहेरचं गावचं ग्रामदैवतेचं देऊळ होतं तर त्यासाठी थोडीफार आर्थिक मदत माहेरवासनीकडून पण झाली तर बरं होईल. मी सांगतोय म्हणून मग कोणी सांगितलं नाही मला पण मी स्वतः वैयक्तिक सांगतोय. म्हणून एखादी काय आर्थिक मदत जरी देवाला फुल ना फुलाची बाकी खारीचा वाटा म्हणतात तसं माहेरवासनीकडून मिळालं तरी चालेल. म्हणजे ही निसर्गाच्या सानिध्यातलं हे आमचं केदारलिंगाचं देऊळ असं आपल्या चॅनलच्या तर्फे विनवणी करतो. आपण एकदा जरूर आमच्या ह्या ग्रामदेवतेच्या मंदिराला भेट. यावेळेस सुद्धा आता जो पायाभरणीचा कार्यक्रम आहे त्यासाठी सुद्धा खास पायाभरणीच्या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून कामातून सुट्टी घेऊन आमचे मुंबईतील चाकरमानी मंडळी आमच्या वाडीतील आमच्या गावातील असे सर्व चाकरमानी मंडळी आज सुद्धा उपस्थित झाले. ते तुम्हाला दाखवतो आज सुद्धा कोण कोण उपस्थित झालेत. आमच्या वाडीतील सर्व बघा आमच्या अध्यक्ष साहेबसुद्धा आज खास पायाभरणीच्या कार्यक्रमासाठी अरुणदा पण आलेत. संदीप आला आहे दीपू आहे आणि संत्या आहे. तुम्ही किती वाजता आलात. सकाळी 6 वाजता आज पायाभरणीच्या कार्यक्रमासाठी.
बघा मंडळी, मागच्या वेळेस सुतारवाडीतली मंडळी बरीचशी आली होती. आज या कार्यक्रमाला आमच्या गुरवाडीतील मंडळी बरेचसे आलेत आणि जीर्णोद्धाराच्या कार्यक्रमाला सर्वांनी हजर असं मी यांनाच सांगतो, आवाहन करायचं. चाकरमान्यांनाच सांगतो, चाकरमान्यावाला बरोबर ना? चाकरमान्यांना काय सांगेल परत कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी? कार्यक्रम उपस्थित राहण्यासाठी आज उद्देश आहे की आपण एक देवाचं नवीन देऊळ बनते, पायाभरणी आहे. त्या कार्यक्रमासाठी आम्ही मुंबईला सर्वांना सांगितलं बाबा चला निदान तिथे हातभार तरी आपला लागला पाहिजे, म्हणून आपण दिवस वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहू. बरोबर आहे. मंडळी कसं आहे माहिती आहे, आताच्या आपल्या पिढीला हा जीर्णोद्धारचा कार्यक्रम पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे आणि मिळतो, आणि हा क्षण पुन्हा येणार नाही. बरोबर आहे ना? आणि त्यासाठी ह्या अशा पवित्र वेळेस आणि पवित्र क्षणाला एक आपण याची देई याची डोळा पाहू म्हणून यांची उपस्थिती लाभली. बरोबर ना अंदा? अच्छा ठीक आहे. आणि मंडळी तुम्हाला सांगतो, जरा अरुंदाचा खांदा बघा, हा बघा इकडं बघा, हा बघा, हा लाल झाला आहे पूर्ण. मला वाटतं चिरा वगैरे सुद्धा आल्या चिरा वगैरे त्यानं दिला वाटतं मगाशी, म्हणजे कामाला सुद्धा लगेच रुजू झालेला आहे. आल्या वेगवेगळ्या कामाला अगदी रुजू झालेत, कामाला मदत सुद्धा केली आहेत त्याने. आणि नांदेडचं त्याला सुद्धा सुद्धा काम घेतलेलं आहे. सोबत पहिले देतोय, त्याचे कामगार फिरणार आहे, ते फिरणार आहे, त्याच्यातनं सुद्धा चूक वाप होईल ते तू सगळं सांभाळायचं आहे. एक वर्ष दीड वर्ष काम करायचं आहे, ते त्यांनी कलर सुद्धा लावून द्यायचं घेतलेलंच आहे. खरोखर काम त्यांच्या हातून असं व्हायला पाहिजे, भरभराट येऊन सगळीकडनं काम त्यांच्याकडे सुखपत्ती देऊन त्यांना काय चुकलं होतं तर बाहेर घेऊन सांभाळले. मंडळी, आपल्या मंदिराचा जीर्णोद्धार तर होणारच आहे, परंतु जीर्णोद्धार करण्यासाठी आपल्याला जी मनुष्यबळ लागतं कामासाठी, आणि काम घेण्यासाठी कोणतरी एक कॉन्ट्रॅक्टर लागतो. आताच्या भाषेत म्हटलं तर कॉन्ट्रॅक्टर, एक कॉन्ट्रॅक्टर कोणतरी लागतो, त्याशिवाय मंदिराचं पूर्ण इमारत उभी राहत नाही. तर त्याच्यासाठी आपल्या या केदारलिंग देवाचं जे मंदिराचं जीर्णोद्धार होणार आहे त्यासाठी एक योगदान लागले कॉन्ट्रॅक्टर माझ्यासोबत आहेत, त्यांची ओळख करून देतो तुम्हाला. मी अनिल अनंत नांदोरकर, सिव्हिल इंजिनियर, माझं गाव काटवली, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी. साहेब, अजून आपल्याकडं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये किती कामं चालू आहेत तुमची मंदिराची? आता म्हटलं तर जिल्ह्यामध्ये विचार करता की आपण तर फार चिपळूणपासून राजापूर मंदिराची कामं केली, आणि म्हटलं तर हा आपल्या संगमेश्वर तालुक्यामध्ये जे आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असते मंदिर मार्लेश्वरचा मठ म्हणतो, जे मूळ देवस्थान आहे मार्लेश्वराचं, त्याचं काम करण्याची, सेवा करण्याची मला संधी मिळाली असं मी मानतो. मी त्यामध्ये फार पैसे मिळाले असा भाग आपण ठेवत नाही, परंतु ह्या वास्तूचं मला काम करण्याची संधी मिळाली. त्या ते काम बघूनच मला तुम्ही लोकांनी मला इथे परत निमंत्रित केलं, आणि माझी ह्या पण देवाची माझी सेवा माझ्यापासून व्हायची होती असं मानतो मी. सेवेतनं आपला मेवा किती वेळा हा भाग पुढचा राहिला, परंतु सेवा करायला मिळते. हे आज म्हटलं तर एक आपलं हे मार्गचं मंदिर किंवा आपलं अंगवली मठ, त्यांना सध्या चालू असलेलं लोल्या ग्रामदेवता मंदिर, आंबवचे जे प्रसिद्ध कालीश्री माता मंदिर ते काम चालू आहे. त्यानंतर आपल्या तुरळमध्ये शंकराचं मंदिर आहे, किंवा नंतर प्रस्तावित असलेलं आपलं धामणीतलं बाजीवर्धनचं मंदिर आहे. त्यानंतर आपले माळवाशीचं ग्रामदेवता मंदिर आहे, आणि ही मंदिर आपले अनेक कामं आता चालू आहेत म्हटलं तरी. आणि ह्याच्याबरोबर सांगतो 20 ते 25 मंदिराच्या कामं, पण छोटी मोठी कामं ह्याच्यामध्ये केली सगळी केली. कमीत कमी मंडळी आता सध्या 7 ते 8 मंदिरांची आणि मोठ्या मोठ्या मंदिरांची कामं चालू आहेत. काही मंदिर अशी जीर्णोद्धारच्या जवळपास आलेले आहेत, काम शेवटच्या अंतिम टप्प्यापर्यंत आलेत, आणि आमच्या कामाचा आजच श्रीगणेश आजपासून होणार आहे. तर जर का व्हिडिओमध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट कोणाला करायचं असेल, कोणाचं मंदिर छोटं मोठं किंवा वैयक्तिक बांधायचं असेल, तर त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट नंबर द्याल का तुमचा? सांगा. माझा नंबर आहे 9423 910 960. दुसरा नंबर आहे 9890 128 327. ओके मंडळी, स्क्रीनवरती तुम्हाला त्यांचा नंबर दिसेल. तर धन्यवाद. तुमच्याकडून सेवा म्हणताय, मंदिर बांधण्याची सेवा तुम्हाला लाभलेली आहे. धन्यवाद. आणि आम्ही पण आभारी आहोत की लगेचच तुम्ही मंदिर बांधायचं कामसुद्धा कॉन्ट्रॅक्ट हाती घेतला, त्याबद्दल थँक्यू. मंडळी, सर्व महिला मंडळी निघालेत. आता पायाभरणीचा जो कार्यक्रम असतो, जो काय दगड असतो, त्याची पूजा अर्चना करायला लागते. तर कशी कोकणामध्ये तुमच्याकडे सुद्धा करतात, पण कोकणामध्ये खास करून आमच्याकडे पण कशी पायाभरणीची प्रथा आहे ते आपण बघूया. त्याला हवा आहे ना जास्त, याला हे काचेसारखं स्वस्ति न इंद्रो दशवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न साक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति
वन्द्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी कात्यायनी नमोऽस्तुते नारायणी नमोऽस्तुते जय मङ्गलं जय नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव पुण्यातीताय ते नमो नमः साठी आपल्या ग्रामदेवतेवर प्रार्थना करायची हर ओम श्रीमन महा शिवगणाधीश्वराय नमः श्री गुरुभ्यो नमः श्री सरस्वती नमः इष्टदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः ग्रामदेवताभ्यो नमः हर ओम शिवमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् स्वाहाव्यानाय स्वाहा ओम सहस्रशीर्षः पुरुषः सहस्राक्ष सहस्रपादः भूमिं विशुतो वृत्त्वा अतिशताङ्गुलं पुरुषः वेदगुं सर्वं यद्भूतं यस्य भव्यं सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी जलस्मिन् सतिं कुरुं गंगा माताय वै नमो नमः हर ओम नमः शिवाय शरणं करोमि स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न असं नाही ठेवायचं सगळ्यांचा
पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्य अरिष्टनेमे स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु शिवाय ते नमो नमः महादेवाय ते नमो नमः सर्वेशाय ते नमो नमः अतीताय ते नमो नमः हर ओम धूपमाघ्रापयामि स्थापदीपं दर्शयामि हर ओम सूर्यवनसम्भूतं नानागुणसमन्वितं सर्वं पुष्पं गृहीतामृतमुत्तमं ज्ञानामृतपुष्पं पंचाचार्य महाराज की जय, संत शिरोमणि मनमत स्वामी महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय, गावदेवी माते की जय, कुलस्वामिनी माते की जय. मंडळी मेन मंदिराचा आता तिथे जे दगड ठेवायचा असतो त्याचं पूजन वगैरे सर्व करून झालं. पायाभरणीची सगळी पूजन करून झालं आणि त्यानंतर आता आपण आलो आहे ते वरदान देवळाचे येते. तिथे पायाभरणीचा कार्यक्रम आता इथे सुद्धा पूजा अर्चना होते सर्व. त्यानंतर एक 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 देवळाची सर्व पूजा होईल, दाखवतो तुम्हाला. विकू साहेब कधी आला मुंबईवरून? होय. या मोरया लास्मरे गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, श्री गणपती गजानन भगवान की जय. तेजस्वी नावतमस्तु महाविद्विषावहे. ओम शांती शांती शांती. ठेवा दी थोडी थोडी नको नको मिठाच्या पाण्यात बसली वा बसली बसली वा बसली बसली वा शिवहर महादेव श्री जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय. ओम वंदे शंभु उमापतिं सूर्यशशांकवं नयनं
पुष्पं चरितामिदमुत्तमं नानाविध पुष्पाणि समर्पयामि शिवाय ते नमो नमः महादेवाय ते नमो नमः सर्वेशाय ते नमो नमः पुण्यातीताय ते नमो श्रावयितोदेवः सूक्तवाचः पृथ्वी मातरमा माहिगं श्रीमधुमनिश्चय मधुजनिश्चय मधुवक्षामि श्रवणेश्वरायामि सावित्रीमुभायामि सरस्वतीमुभायामि ओम गंगात्रा गच्छावनार्थक्षतानि समर्पयामि प्रार्थनापूर्वकः नमस्कारं करो मंडळी आपल्या जीर्णोद्धार पायाभरणीचा कार्यक्रम चालू आहे ना, खास मुंबईवरून सुद्धा काही मंडळी आले आणि सांगलीवरून सुद्धा मंडळी आले. तर म्हणजे मी तुमची एक थोडक्यात ओळख करून देतो. सांगलीवरून जे आले ते म्हणजे जे गावातली मंडळी जी बघतात ना व्हिडिओ, त्यांच्यासाठी फक्त सांगतो माहितीसाठी. आपले बाप्पा सर्वांना माहिती असेल तर बाप्पांच्या सून, बरोबर ना, बाप्पांच्या सून आणि हे सर्व बाप्पांचे नातवंड. हां अच्छा, मग ते सर्व आलेत. तुम्ही कधी आला सांगलीवरून? सकाळी आज सकाळी. हां, मग कसं वाटतंय तुम्हाला इथे? एकदम छान. हां, आपल्या गावाचे, आपल्या देवाचं इथं आल्यावर छान वाटतंय. हे चांगलं उत्कर्षाला जाऊ दे. चांगले देव सगळ्यांना, गावावर, भावकीवर, देवकीवर, गावकीवर सगळ्यांवर आशीर्वाद असू दे केदारलिंगाचा, इथं बांधलेल्या पंचायतनाचा, आणि ते भरभराटीला जाऊ दे आणि इथल्या गावच्या मुलांचं आयुष्य सुद्धा भरभराटीला जाऊ दे एवढीच देवाचरणी प्रार्थना करते. आणि या पायाभरणीच्या समारंभाला परत एकदा मनपूर्वक नमस्कार करते. म्हणजे मस्त धन्यवाद. बघा, एकच असं नाही, पूर्ण अगदी संपूर्ण गावातील जे काय लहान थोर असतील, परदेशात असतील, त्यांना सर्वांना सुख शांती आणि भरभराटी लाभो या पायाभरणीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा दिल्या. धन्यवाद तुम्ही तो उपस्थित राहिलात. तुम्हाला काय बोलायचं आहे, कोणाला सांगायचं आहे काय? हे आता मंगेश सुद्धा बघा खास मुंबईवरून या पायाभरणीच्या कार्यक्रमासाठी. मंगेश, कसं वाटतंय? सगळं गाव एकत्र येऊन सगळं कार्यक्रम होतोय, सोहळा एकदम मस्त मजेशीर आणि व्यवस्थित कार्यक्रम चालू आहे. मंदिर झाल्यानंतर कसं झालं आणि वातावरण एकदम मस्तपैकी वाटतंय. ऊन जाणवत नाही, हवा चालू आहे, हवा फुल चालू आहे मस्तपैकी. आणि आजूबाजूचं सौंदर्य भरपूर छान आहे. आणि बघून तुम्ही पण आलात तर तुम्ही बघून भरपूर तुम्हाला मजा वाटेल. या असं आमच्या माळगाव, आमच्या केदारलिंग देवाला भेट द्या. वारंवार तुम्हाला येऊसं वाटणाऱ्यासारखं ठिकाण आहे, बरोबर ना? ना मंडळी, इकडे सर्व मंडळी पायाभरणीच्या कार्यक्रमात सर्व मंडळी विजय आहेत. आणि इकडे संतोष बघा, या साईडला विजय. म्हणजे मला वाटतं लाईट घ्याय. संतोष काय करतो हे? लाईट घ्यायची तिकडे लाईट नेण्यासाठी. आणि मंडळी जे मंदिर बांधताना ना, जे 7 दिवसात मंदिर पूर्ण झालं त्याच्यामध्ये एक मोठं योगदान संतोषचं सुद्धा आहे. कारण वरचं जे लाकडी काम जेवढं आहे, नळे लावण्यापासून तेवढं संतोषने केलं आहे, बरोबर ना संतोष? अच्छा, मग लवकरात लवकर मंदिर बघूया. म्हणजे त्याच्यामध्ये संतोषचा सुद्धा एक मोठा वाटा आहे. पायाभरणीचा कार्यक्रम त्या साईडला चालू आहे. तोपर्यंत इकडे सर्व बघा इकडून बाजूला बांधकाम करतायत वाशाचं, चिव्याचं वगैरे. का तर आतमध्ये गुरं वगैरे जाऊ नयेत म्हणून हे काम चालू आहे, बांधकाम करायचं. पूर्ण असं गोल पूर्ण कंपाऊंड घालायचं, गुरं जाऊ नये म्हणून. अगदी मजबूत कंपाऊंड चालू आहे बघा. सगळे त्याच्यामध्ये दंगा तिकडं. पूर्ण कसं मस्तपैकी बांधकाम केलं आहे बघा. गुरु जर का एखादा आला, गुरु वगैरे, तर आतमध्ये जाऊ नये म्हणून हे केलेलं असं मस्तपैकी बांधकाम सुरेख वाटतंय ना.
म्हणजे आपल्याकडे जेव्हा होलीचं काम असतं मोठी उंच उंच ठिकाणी होली जर आपण जरा उंच असते ना, तर होली जर बांधताना जर गरज लागली एखादी शिडीची, तर पहिल्यातली जी पूर्वीची शिडी म्हटली ना ती हीच शिडी आहे. हे आण्यात आणि करब्या तात्या वगैरे ते तयार करते. याला कळक किंवा येळू किंवा वेळू असं काहीतरी बोलतात. तुमच्याकडे काय बोलतात का सांगा. आमच्याकडे कळक बोलतात त्याला. कसा लांब नचं काय बघा, आणि कसा तयार कसा केला नाही बघा, मस्त की पायरी वगैरे देण्यासाठी ना हे व्यवस्थित कटिंग केलेलं आहे. मंदिर वरदान मंदिर, विश्वकर्मा देवाचं मंदिर, परत या साईडला काळमाईचं मंदिर, त्यानंतर मग पूर्वज आपल्या हे पूर्वजांचं जे स्थान, त्यानंतर चव्हाटा असं हे मध्ये परत तिथे सावंतांचे ते असं सगळं बरेचसे दगड ठेवून झाले, पूजन करून झाले. बांधणीच्या कार्यक्रमासाठी श्री गणेशा करून दिलेलं आहे. आता इथून जाऊया आपण ते चंडिका मातेचं जे मंदिर आहे ना तिथे जाऊया. मंडळी इथे आम्ही मागच्या वेळेस आलो होतो ना झऱ्यावरती पाणी प्यायला, अगदी तिथेच आलो आहे. आणि विनय आता बघा, खरं जर असं पाणी प्यायचं बघा, वाघ कसा पाणी पितोय तसं पाणी पितोय बघा. तर खरं हीच पद्धत. गावी कुठे गेलात ना, काय नाही मिळालं, पान वगैरे नसेल तर असंच पाणी प्यायचं. चला आपण पण पिऊन घेऊया. तसं आडवं असायचं. ह्याला म्हणतात ओरिजिनल गावठी माणूस. गावठी पाणी पिणे. कोकणी माणूस. कोकणी माणूस. नाद नाही करायचा, यायलाच लागतं. हा दसका जातो केव्हा असा. आता परत ते बनवणार ना तू. तसं काय होतं. आणि मंडळी त्याला भाग्य लागतं कोकणात जन्मायला सुद्धा. बरोबर ना अजय? नाही बरोबर आहे. मंडळी तिथे पाणी पिऊन झालं, आणि पाणी पिऊन आल्यानंतर या साड्यावरनं जरा येत होतो देवळाकडे जाता आता. बाबा आता इथे काहीतरी करतायत ते दिसत आहेत, ते बघूया काय विचारूया, काय शोधतायत काय खातायत बघूया. असोळी हा हे बघा मंडळी, पिकले असोळी. आणि हा कोकणचा अजून एक रानमेवा जंगलात मिळणार आहे बघा. ही असोळी अशी पिकली ना, चांगली तयार झाली की मग ती खायची अशी चुपून. आहेत अजून बाबूदा, जाऊया ना पुढे. हे बघा हे असं झाड असतं, हे बघा ही अशी पानं आहेत असोळीला, आणि अशी येतात फळं. तुमच्याकडे काय म्हणतात सांगा या असोळीला. जर तुमच्याकडे असे असतील फळं, हे झाड असेल तर त्याला तुमच्याकडे काय म्हणतात सांगा. आमच्याकडे कोकणामध्ये हिला जास्तीत जास्त असोळी म्हणतात, आणि ही खातात सुद्धा. आणि ज्यावेळेस पावरी वाजवायची असते, पावरीच म्हणतात ना बाबा त्याला, चिव्याची ती बांबूची करतात, एक पोकळ त्याला थडस वगैरे असतो असं म्हणतात, आणि ती त्याच्यामध्ये टाकायची वाजवायची, जोरात लांब गोळीसारखं जाते, असा एक प्रकार असतो त्याचा. आणि हे खायचं पिकल्यानंतर. हे असोळी बाबा आता जास्तीत जास्त कुठला प्राणी खातो आपला जंगलातला प्राणी? गरुड. आणि हा मग ते हरण, सांबर वगैरे, भेकर ते पण खातात ना. असोळी भरपूर धरले आहेत, पण अजून चांगल्या तयार नाही झाले आहेत. परत आता थोडे दिवसांना अजून मिळतील. कुठे कुठे तरी अशी एका दुसरी अशी पिकलेली दिसते. पाहिली घेतली थोड्यानं पहिल्यांदा पोटाला काय जाणी. हा. आणि अजून आपल्याकडं तोरणं ही कशी मिळतात रानामध्ये. तोरण पण नाही, आपण तोरणी लाट गेला तोरणाचे असे हे काय हे तयार नाही कुठे हे बघ. हां 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 ही तर मस्त आहे. याच्यावरती भरपूर पिकली आहेत. चांगलं मला पण मिळाल्या, 10 मिळाल्या मला तरी. काय चव आहे बघा, मस्त भारी. म्हणजे ही मस्तपैकी असुऱ्या मिळाल्या आहेत. बाबा अजून असुऱ्या शोधत आहेत. तोपर्यंत आपण काय करूया, तिकडे ते चंडिका मातेचं मंदिर आहे ना
तिथे गेलेत आता दगड ठेवायला. तर तिथे जाऊया जरा दगड ठेवायला. गवत किती आहे बघा, बापरे भरपूर गवत आहे. त्याच्यात काय आलं, चप्पल घेऊन नाही आले आणि मी ना चप्पलचा चालतोय बघा. चप्पल जर घेऊन आला असतो तर बरं आलं असतं, पण चप्पल नाही आणली. पण ही अशी मळलेली थोडीशी वाट आहे, त्याच्यातूनच जाऊया पुढे. शिव हर हर महादेव श्रीम जगद्गुरु पंचाचार्य महाराज की नाना विधि पुष्पाणि समर्पयामि. शिवाय ते नमो नमः, महादेवाय ते नमो नमः. नमस्कार. ओम मिडादेव भूरमनुर्यजने बृहस्पतिरुक्तः. जगद्गुरु पंचाचार्य महाराज की शिरा आहे. काय झालं, भूक पण लागली, आता थोडा शिरा खाऊया. मंडळी, मगाशी मी जेव्हा माहेर वस्तीन सगळ्या आल्या होत्या व्हिडिओ केला ना, तेव्हा माहेर वस्तीनं एक आवाहन करतच होतो की फुलाची बाकी आपल्या गावच्या देवळासाठी माहेर वस्तीसाठी एक आवाहन केलं होतं. पण ती पाठीमागे आमच्या मण्याची बहीण होती उंडे, ती ऐकत होती. ती ऐकल्यानंतर ती बोलली की मी आजच देते म्हणते, सुरुवात करते. तर श्री गणेश होतोय, तर आपण तिला भेटूया आणि ती काय दक्षिणा देईल फुलाची पाकळी ती आपण गावकऱ्यांच्याकडे सुपूर्द करूया. म्हणजे आपण मी बोललो होतं ना माहेर वासिनींसाठी जे आवाहन केलं होतं, तेव्हा हे उंडे आमच्या मन्यात आहेत ना, त्यांची बहीण आहे. तर ती माहेर वासिनी इथं आलीच होती. तिनं ऐकल्यानंतर तिनं स्वतःहून सांगितलं की मी गावच्या देवळासाठी माझ्याकडून काहीतरी माहेर वासिनी म्हणून एक फुलाची पाकळी देणार आहे. तर ते ताई आता आहे. ताई तुझं नाव सांग, इकडचं माहेरचं नाव सांग. मंदा विश्राम उंडे. मंदा विश्राम उंडे. हा, आणि सासरचं नाव दर्शना दत्तरम घाग बोंडे. अच्छा. तर ताई किती देतेस आता? इथे गावकर पण आहेत आपले गावचे, तर गावकऱ्यांच्या हातीच सुपूर्द करू देत. तर ते या पुढे एक फुलाची पाकळी म्हणून आपल्या गावच्या देवळासाठी एक माहेर वासनी म्हणून श्री गणेशा करते. पहिलीच माहेर वासीन श्री गणेशा करते फुलाच्या पाकळीचा तुम्हाला देते. तर ती देवाला, हा म्हणजे देवासाठी सॉरी देवासाठी आपल्या देवासाठी देते. तू किती मानाने ती देते किती माहिती आहे? किती ताई देते? 1101 बरोबर ना? 1101 ताई देते. मंडळी सर्व गावातील म्हणजे गावकर पण आहेत, अध्यक्ष पण आपले आहेत तिथं, नंद्याद वगैरे सगळ्यांच्या समोर ताई देते. 1101 1105चं असं तिने एक फुलाची पाकळी आपल्या मंदिरासाठी आजच्या दिवसा पहिल्याच दिवशी सुरुवात केली माहेर वासनीने. हां ठीक आहे, बरोबर. हां धन्यवाद. आणि कोण देणार आहे? प्रेमा धावडे. हां प्रेमा धावडेनं द्यायला सांगितले तुला. हां किती? 501 रुपये. हा 501 रुपयाची आणखी एक देणगी येते, ती म्हणजे माहेरवसीनच बॉन्ड्यातलीच ना. अच्छा, बॉन्ड्यात दिलेली माहेरवसीन प्रेमा धावडे. अच्छा, ती पण तिच्याकडून पण 500 रुपयाची एक फुलाची पाकळी देणगी आपल्या मंदिरासाठी 501. ओके. तर मंडळी, आपल्या चॅनलकडून आपण ताईला धन्यवाद देऊया, कारण माहेरवासीन आहे ना, पहिल्यांदाच तिनं श्री गणेश केला आहे. म्हणजे फुलाची पाकळी का म्हणतात तशी एक दक्षिणा म्हणून आपल्या देवाच्या कामासाठी एक थोडासा हातभार खारीचा वाटत आहे. धन्यवाद. ठिकाणी स्थानदेवता जागोला बाप्पा महाराजा, तसंच श्री गणेश देवता, कुलदेवता, ग्रामदेवता, वासु, तसेच या गावची गावदेवी, आज तसेच ग्रामदेवत केदारलिंग आज उमट्या जनासवर उभे असलेले यजमान श्री महाराज सहकुटुंब सहपरिवार. आज जे काही त्या ग्रामदेवतेचे जे काही नवीन वास्तू उभारते, त्या वास्तू उभारत असताना आज जे काय शुभमुहूर्तावर जे काय जन्मांचे असते, जे काय पायाभरणी केला ते मान्य करून घ्या. तसेच देवाई सेवक असेल, भक्तांच्या हातून कोणती चूक घडली असेल, देणे मागणे राहिले असेल, लावे उद राहिले असेल, सोडले तंत्रमंत्र किंवा काय मांत्रिक शब्द यापैकी कोणती चूक घडली, तसेच आतापर्यंत सकाळपासून जे काही कार्यक्रम कार्यक्रम करत असताना कोणाच्या हातून काही चूकवाक झाली असेल, कोणताही गारबोट लागला असेल तर मान्य करून घ्या. तसेच केलीशिवाय गोड म्हणून घ्या. आणि भक्तगणांची जी काय मनात जे काय संकल्प आहे, जी काय वास्तू उभारत आहे, ती वास्तू चांगल्या आनंदाने आणि चांगल्या सजावटीने उभी राहू दे, हीच मार्गग्राम तुमच्याने प्रार्थना करत आहेत. सांब जय नमः पार्वती पते.